मन आणि स्पाईन हे जे मनामधनं मज्जातंतूचा जो प्रवाह आहे तो स्पायनल कॉर्डमधनं वाहत असतो आणि मज्जातंतू ज्या आहेत ह्या सगळ्या तुम्ही जे काही विचार करताय, तुमच्या ज्या काही भावना आहेत, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं सगळ्या प्रकारच्या मनाच्या हालचाली या सगळ्याचा परिणाम हा तुमच्या स्पायनल कॉर्डवरती होत असतो. बापरे. तुमच्या इमोशनचा सगळा. बघा तुम्ही घरात कोणीतरी जेवायला येणार आहे हे समजलंय आणि एक 3-4 लोक येणारे इट्स ओके, पण एक 20 ते 30 लोक जेवायला येणार आहे म्हटल्यानंतर इथे सगळी लगेच अवघडून जातं. आपल्या मराठीत म्हणे बघा, समोरच्यानी गाडी घेतली आणि तुझ्या पोटात का दुखतंय. तर हा भावनांचा सगळा जो परिणाम आहे, हे सगळे जे गोष्टी आहेत, तुमचे सगळे इमोशन्स जे आहेत त्या वेगवेगळ्या ऑर्गनला कॉन्ट्रॅक्ट करून टाकतात. अहंकार वाढला की कंबर आखडायला लागते, गुडघे धरायला लागतात. एक सतत कुणाला तरी दुखावतात आहे, सतत कुणाला तरी दुखवण्याची भावना आहे किंवा सतत कोणतरी मनातनं कोणतरी बोलतंय आणि ते लागून मनामध्ये रडतोय माणूस आतमध्ये, सारखं वारंवार दुःखी होतोय. मग त्याचा कुठं ना कुठं परिणाम तुमच्या डिओडिनम आणि राईट किडनीवरती होतो. आणि मग ते किडनीच्या तिथले लिगामेंट जे आहेत ते टाईट होतात आणि टाईट झाले की स्पायनल कॉर्डला तिथे सगळा स्टिफनेस येतो. म्हणजे एक लक्षात घ्या, प्रत्येक ऑर्गनचा प्रत्येक इमोशनवरती संबंध आहे.